नमस्ते फ्रेंड्स, कसे आहात सगळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आज बनवला आहे खरवस. म्हशीचा चिकाच्या दुधापासून आज बनवला आहे खरवस. अगदी मऊसूद असा घट्टसर असा खरवस आज आम्ही बनवला. त्यासाठी म्हशीचा किंवा गाईचाही चीक तुम्ही घेऊ शकता. आम्हाला म्हशीचा भेटला म्हणून आम्ही म्हशीच्या दुधाचा खरवस करणार आहे. त्यासाठी पावशेर चीक घेतला व त्यासाठी अर्धा लिटर म्हशीचं दूध, हे दोन्ही वस्तू खरवसासाठी लागतात. नंतर चिकामध्ये अर्धा लिटर दूध घातले व आपल्याला गोड पाहिजे त्यानुसार साखर घालून घेतली. आता घट असल्यामुळे नवरात्रीचे उपवास आहेत, त्याच्यामुळे सुंठ विलायची आम्ही खात नाही उपवासामध्ये, म्हणून खरवसमध्ये सुंठ विलायची घातली नाही. तुम्हाला आवडत असेल, लागत असेल, तुम्ही उपवासात खात असाल तर तुम्ही सुंठ विलायची घालू शकता. नंतर चीक, दूध व साखर सगळे हलवून घ्यायचे, म्हणजे साखर पूर्ण विरघळली पाहिजे. साखर विरघळल्याशिवाय नाहीतर साखर चिकाच्या बुडाला जाऊन बसते व खरवस आपला अर्धवट गोड लागतो, म्हणून साखर पूर्ण विरघळवून घ्यायची. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घातले व दुसऱ्या पातेल्यात खरवस आहे तो पातेलं त्याच्यात ठेवलं व त्याच्यावरती झाकण ठेवून पूर्ण झाकण लावून पॅक केले व गॅसवरती 15-20 मिनिट तरी खरवस चांगला शिजवून घ्यायचा. मध्ये एकदा पाहायचं चेक करून, पण असा घट्टसर नाही झाला तर खरवस झाला नाही मग तो परत 15 मिनटं ठेवायचा. पहा कशा प्रकारे 20 मिनटात वड्या छानपैकी पडल्या. थंड करूनच खरवस कायम खायचा. अर्धे लिटर दुधामध्ये पावशेर चीक घातला. म्हशीचा चीक होता घट्ट, त्याच्यामुळे घट्टपणा जास्त खरवसला आला आहे. तुम्ही अशा प्रकारे खरवस केल्यानंतर खूप छान होईल व शरीरासाठीही खूप लाभदायक व पौष्टिक आहे खरवस. नक्कीच तुम्ही कधीतरी खरवस खात जा. खूप छानपैकी खरवस आपला तयार झाला आहे. कोणी कोणी डायरेक्ट पातळही खरवस करतं, पण त्याच्यापेक्षा अशा प्रकारे खरवस केल्यानंतर खूप छान होतो. शिजतानाही जास्त चांगला शिजवून घ्यायचा, म्हणजे तो जाचत नाही. नाहीतर अर्धवट शिजला तर तो शरीरासाठी हानिकारकसुद्धा असू शकतो. त्यासाठी चांगला शिजवून 20 ते 25 मिनटं चांगला शिजवून घ्यायचा व आपला खरवस तयार होतो. खूप छान व चविष्ट लागतो. तुम्ही ह्यात विलायची पावडर, सुंठ पावडरसुद्धा घालू शकता, पण उपवासामुळे आम्ही घातली नाही. तुम्हाला आवडत असेल घाला, नाही आवडत तर नका घालू. तेवढं सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.